आता थोडेसे स्कॅम्स दिसतात आहे, सगळं दिसतात आहे. आता ते बघू आता काम आहे. शोधलं तर भरपूर काम आहे. शोधलं काम आहे. शोधलं पाहिजे ना, घरी येऊन तर येणार नाही ना नोकरी. पैसे वाटलेत मग त्याचीच बाजू धरायला पाहिजे ना. वाटली भाजपचं सरकार तर खूपच झालं. आता राहुल गांधींना द्यायला पाहिजे. आज हा या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. नोट आहे यावेळेस. कसब्यात तर सर्वात जास्त लीड मिळणार. नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड इन इलेक्शन. निवडणूक घेतात कशाला? घेतले निवडून आले की कोणत्या पक्षात आलं तर ते BJPमध्ये जातात. त्याच्यापेक्षा निवडणुकीवरचा खर्चच बंद केला पाहिजे. शेतकरी गरीब शेतमजुरांची आर्थिकदृष्ट्या अधोगती करणाऱ्या पार्टीला अजिबात मत देऊ नये ही माझी प्रमुख भूमिका आहे. लोक आपल्याला त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. काही योजना बिजना काय भेटलं? काय काहीच नाही भेटलं. यांच्याकडून काय अपेक्षाही करू शकत नाही. काय शेतकऱ्याला हमी भाव द्यावा एवढंच माग नाही. नमस्कार मंडळी, तर आज आपण आहोत कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण आज कोथरूडमधील जनतेला विचारणार आहोत की त्यांच्या मनामधील खासदार कोण आहे. काँग्रेसचं आवडतं की भाजप आवडतं? कुणाची कामं आवडतात? त्यांना पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना बघायला आवडेल की नरेंद्र मोदींना? हेच आपण आज जाणून घेणार आहोत. विचारूया आपण लोकांना की त्यांच्या मनामधील खासदार कोण आहे. दादा काय म्हणता? बीडचा आहे दादा, मी हितला नाही. हितलं मला तिकडचं सांगा की राव. कोण बीडला? पंकजाताई येतील का बप्पा? कोण? पंकजा मुंडे आली का गावात आमच्या कधी? नाही आली का? हा? मग कुणाला करणार आहे? बजरंग बाप्पाच का बाबा? बजरंग बाप्पाचं लईच नाव चर्चेत आहे. सगळा ऊस नेला ना माझा त्यांनी. ऊस नेला का? शेतकऱ्यांच्या कामाची ते एकंदरीत. तुम्ही काय म्हणता? पुण्याचेच आहेत का? करमाळकर आहे. करमाळ्याचे. काय वार आहे तिकडं? वार काय सध्याला तर निंबाळकर आहेत. आता सध्याला पण आमच्या गावात कधी आलंच नाहीत ते. हो का? हा. काय पसंती केंद्रात कुणाला आहे? मोदींना का गांधींना? मोदींना सध्याला तर मोदीच चालू आहे आमच्याकडे. बघूया काय मोदींची कामं काय बरे वाटतात का? बरं हाय चालू बरं का? शेतकऱ्यासाठी तर चालू आहे. शेतकऱ्यांसाठी चांगली चालू आहेत का? रस्ते बी चालू आहेत. काय लोक म्हणा लागलेत बाबा सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. नाही भाऊ, पण ते विचार करायला पाहिजे लोकांनी. आता सध्याला ज्या त्या म्हणजे ज्या त्या भागात जे इकडे तिकडे जसं नेतं त्याच्या ह्याच्यावरती हिशोब. काय मागणं काय असेल मग? आता निवडणूक आहे, काहीतरी मागावं लागेल ना. काय मागणं? शेतकऱ्याला हमी भाव द्यावा एवढंच मागणं आहे. शेतकऱ्यासाठी प्रश्न जे आहे गेले 10 वर्षात तर काही दिसलं नाही बाबा असं काही हमी भाव भेटला काय झाला असं. पाहिजे ना, हमी भाव द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. हा. काका काय म्हणतात बघू जरा. काका बघा लागलेत. काय म्हणताय काका? काय मागणं असणार आहे? आता लोकसभा निवडणूक चालू आहे. माझं तर काही मागणं नसूच शकत नाही. यांच्याकडून काही अपेक्षाही करू शकत नाही. काय लईच बेकार झाली का अवस्था? काहीच अपेक्षा करू शकत नाही. मग काय आता कोणाला निवडून द्यायचं बाबा? काय इथं बायाला तर घालवायचं नाही, दंगेकरला देऊन मोकळायचं. दंगेकरांना द्यायचं. काम कशी काय त्यांची कशी वाटतात काम? आपण तर पहिली वेळ त्यांची बघतोय. ते पुण्यातले महान कसब्यामध्ये होते, ते बी आता पोट निवडणूक आलेली. तुम्ही आता इथं तुमच्या इथं मोहोळ आहेत बाबा. मोळ आहे, दंगेकर आहे. आपण दंगेकर का निघायचं आपलं? दंगेकर का कामं करतात? नाही, ह्याच्या आधी काँग्रेसनीच कामं केलेत ना. काँग्रेसनं कामं केल्यात. काँग्रेसला पसंती केंद्रात पण राज्यात पण. हो का? काँग्रेसला पसंती म्हणतात. आपण अजून ऐकूया की काय लोकांना नेमकं आता कसं व्हेरायटी पाहायला मिळतच असते. आता त्यात काय वादच नाही. बघू आपण काय म्हणतात. काय म्हणतात दादा? मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर? नाही बोलायला लाजायला लागले. रुमाल बांधला तरी बी लाजायलेत. काय अडचण नाही. रवींद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ? मुरलीधर मोहोळ. का बापा लईच नाव चर्चेत आहे कोथरूड मध्ये त्यांचं. मुरलीधर मोहोळच. काय काय जादू काय त्या माणसामध्ये? लईच जादूच चालली त्यांची सगळी. काम करतात ते. काम करतात. काय कोथरूड मध्ये काय काय कामं केली? कोथरूड नाही, करुणागर सगळीकडेच केलं. आणि त्या महापौर पण राहिलेले आहेत ना. ते होईल. होणार का? मोदी सरकार येणार फिक्स 400 पार. ते नाही सांगू शकत, पण येणार भाऊ. मोदी येणारच का? बघू आपण जरा इकडे खरेदी करायला आलेली लोक आहेत त्यांच्याशी विचारू. काका काय म्हणता? कोण येणार लोकसभेला? कोण येणार? कोण काय आपल्याला ते आयडिया नाही काय त्याचं. कोणाची कामं चांगली वाटतात? नाही त्याचं काय आपल्याला त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. काय योजना बिजना काय भेटत? काय नाही काहीच नाही भेटलं. काय मग काय भरोसा आहे का नाही कुणावर आता? नाही, आपलं ते राजकारणाकडे काही लक्ष नसतं. आपलं ते राजकारण नाही लक्ष. असं कसं चालायचं? मताचा लई मोठा पॉवर असते. मत म्हणजे बरोबर आहे, पण आपलं काही विषय नाही त्यांच्याकडे. विषयच नाही. तुम्ही काय म्हणताय? ते सांग. काहीच नाही. जे चाललंय ठीक चाललंय. जे चाललंय ते ठीक चाललंय म्हणतात. बघू अजून. काका काय म्हणताय? मोदी मोदी
400 पार होणार मग आता. होणार होणार हा? होणार ना 100%. काय योजना कोणत्या पोहोचल्या तुमच्यापर्यंत मोदीच्या? आपल्याला पोहोचू दे, लोकांना पोहोचलं ना, पोहोचणाऱ्यांना आपल्याला ज्याला नाही गरज आहे त्याला पोहोचलं. पोहोचलं गरज आहे त्याला पोहोचल्या पाहिजे. बस. आपल्यालाच पाहिजे असं काही नाहीये, सगळ्यांना भेटलं. काय लोक म्हणतात बेरोजगारी आहे, बेरोजगारी भरपूर काम आहे, शोधलं तर भरपूर काम आहे, शोधल्यावर काम आहे. शोधलं पाहिजे ना, घरी येऊन तर येणार नाही ना नोकरी. हो का? हा, मग काही युवकांची संख्या 70% म्हणतात बाबा, 30% 40% युवक बेकार फिरताय. बेकार फिरणारं फिरतात, ते का पहिल्यापासून आहे, आता का नवीन आहे का ते? MPSC UPSC जागा निघत नाही म्हणतात, शासकीय नोकऱ्या नाही, काही नाही, लय अवस्था बेकार म्हणतात पोरं. काय आता दिसायला लागलंय सगळं, 12 लाख पोरं अभ्यास करतात MPSCचा. पण सगळ्यांना तेच बाकीचे पण कामं आहेत की. MPSC ते सरकारी नोकरीच पाहिजे असं काही नाही ना. पोरं म्हणतात बाबा आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे. नाही नाही, विदाऊट सरकारी 5-5 लाख लोक पगार घेणारे लोक आहेत ना. हो का? काय कंपल्सरी सरकारीच पाहिजे असं काय ना. तर मी पण नोकरी करतोय, खुश आहे मी, मग मला पण सरकारी नोकरी नाही आहे. फिरसे मोदी सरकार एकदा द्यायचंय का? द्यायचंच आणि येणारच. करणाऱ्यांना कामं नाही आहेत आणि कष्ट करणाऱ्यांना कामं आहेत ना. हा, मग काय आता केंद्रात कोणाला बघताय? केरळात कोण आहे? मोदी सरकार आहे ना. सरकार का? हा, इथं पुण्यात पुण्यात पण मुरलीधर मोहोळ 100%. 100%. हा. 400 पार होईल वाटते. 400 पार नाही, पण हो येणार. इथं येणार मग. हा. शेतकरी गरीब शेतमजुरांची आर्थिकदृष्ट्या अधोगती करणाऱ्या पार्टीला अजिबात मत देऊ नये ही माझी प्रमुख भूमिका आहे. लोक म्हणतात विकास पण झालाय, रस्ते झाले, फ्लायओव्हर बांधलेत, मेट्रो आणलाय पुण्यामध्ये. सध्या प्राप्त परिस्थिती 140 करोड जनतेची गरज काय, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्याच्याबद्दल काय केलं तेवढं सांगा. अन्न वस्त्र निवारा भागत नाही. नाही भागत म्हणून तर फुकाट 5 किलो रेशनिंगवर जगावं लागते ना. फुकट हो. द्यायचं तेवढंच. हां, ही काय चांगलं लक्षण आहे का जागतिक लेवलला? पण पुण्यात कुणाला देणार आहे? काय धंगेकर की मोहोळ? दंगेकर हा जर पुरोगामी विचारणं वागला तर दंगेकराला पण लास्ट मोमेंटपर्यंत त्याला विचारून आम्ही देऊ मतदान काय करणार आहे हो ते. मोळाला बी विचारू आणि मग वसंत मोरे पण आहेत, त्यांनी वसंत त्या मोरेंना विचारू, हो ह्याच गोष्टीत तुमचं काय मत आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला मतदान करणार. हो का? मग स्पष्ट ज्या दिवशी येतील त्या दिवशी म्हणजे आपल्या पक्षाशी काही घेणं नाही, माणूस कोण काम करणार याच्यावर. मानवतावाद, लोकशाहीवाद आणि संविधान आणि इकॉनॉमिक्स हे प्रगती करणाऱ्या पक्षाला मतदान द्यायचं हे माझी भूमिका आहे. ती लास्टपर्यंत मी चाचपणी करणार आहे. इकडं मतदान नाही आहे. कुठले आहे तुम्ही? उस्मानाबाद. बर, काय ओमराजे की मग तिकडं अश्विनीत आहे? यावेळेस नोटाला टाकायचं. नोटाला टाकायचे का बाबा? लईच कदरल्यात मतदार. नोटाला मतदान करणार नाही म्हणतात, नोटाला टाकणार म्हणतात. नोटाला टाकायचं. हा? कारण काय नेमकं? कारण तर कळलं पाहिजे ना. कारण असं आहे की कोण खरं बोलत नाही आणि जे आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, परवा त्या पक्षात, पक्ष कुठला एकच नाही आहे. पक्ष आज आता अर्चनाताई जे आहेत ते आता राष्ट्रवादीत गेलेत. त्यांचे मिस्टर आहेत ते राणादादा आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत BJPमध्ये. कोणी कुठल्या पक्षात जाते, काय होते, काय सगळ्या पक्षांमध्ये एक कुटुंबातला माणूस आहे म्हणायचं काय? हां, एक कुटुंबात म्हणजे म्हणण्यापेक्षा काय हे नाही आहे, कुठला माणूस कधी कुठल्या पक्षात जाऊ शकतो. आज हा या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. नोट आहे यावेळेस. नोटाला मारायचं. नोट. एखादा नवीन चेहरा नाही का वाटत असा एखादा द्यावा बाबा अपक्षाला, त्याला तरी बळ मिळेल? आग गेली कित्येक वर्ष फक्त तेच 2च आहेत उमेदवार, दुसरा उमेदवारच नाही. नवीनला संधी द्यावा की एखाद्या वेळेस? काय तर नवीन किती दिवस त्या पक्षात राहील काय भरोसा आहे? आता संधी दिल्याशिवाय काय करणार आहे? नोटाला मारलेलं मतदान तर नोटात चाललंय ना. कितीतरी आहेत असे नवीन जे आले नेता बनले का लगेच दुसऱ्या पक्षात जातात ते. त्याच्यामुळे काय ॲक्च्युली काय करायला पाहिजे माहिती आहे का? ही प्रोसेसच आहे ना, सगळी निवडणूक घेतात कशाला? निवडून आले की कोणत्या पक्षात आलं तर ते BJPमध्ये जातात. त्याच्यापेक्षा निवडणुकीवरचा खर्चच बंद केला पाहिजे. तो तरी लोकांना कुठेतरी कामाला लागेल, पैसे तरी वाचतील. ते निवडणुका बंद करून तुमचं शासन सरकार चालवा. तसं पण BJPमध्ये जातात. निवडणुका गरजेचं आहेत ना. आपण कुठं लोकशाही राहिली? जर तुम्ही निवडणूक आल्यानंतर ना तुम्ही तिकडेच जाणार आहे, परत BJPमध्येच घेणार आहे पैसे देऊन काय करून तर मग नंतर काय उपयोग आहे? घेऊनच काय ना, तुमच्याच बाजूने घ्या ना सगळे. मग आता ते लोक म्हणतात की बाबा शिवसेना फुटली, बाबा राष्ट्रवादी फुटली, गेलेच भाजप बरोबर. वंचित सारखा एखादा नवीन पक्ष येऊ पाहतोय, त्यांना संधी द्यावा असं लोकांचं. वंचितचे 4-5 आले ना ते पण फुटतील. असं चाललंय का? मग काय आता दिसतंय की कोणता पक्ष ठेवलाय? आणि एका राज्यात झाला असेल तर ठीक आहे. हो, तुमच्या भारतातल्या 20 राज्यांमध्ये हीच गोष्ट झाली आहे.
त्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला म्हणजे हे नाही का लोकांना निवडून आले तर ते परत तुमच्याकडं कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं BJP मध्ये घेणारच आहे. तर कशाला मग निवडणुकाच कशाला पाहिजेत? BJP शासन राहू द्या, BJPलाच ठेवा सगळीकडं आणि निवडणुकावर जो खर्च होतोय तो बंद करा, तो लोकांच्या कुठेतरी कामाला लावा. बरोबर आहे ना? BJP नाही का करत चांगलं काम? काय वाटत नाही का त्यांची? काम करणं न करणं प्रत्येक जणाचे हे असतात, प्रत्येकाचे व्ह्यू असतात. ते काम करत असतील 100% करत असतील, याच्याबद्दल काय नाही. पण त्या कामाची परीक्षण करण्यासाठी कोणतरी विरोधक पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? ते काम करतात, त्या कामामध्ये चांगलं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे किंवा काय हे करण्यासाठी कोणतरी विरोधक पाहिजे ना. विरोधकच ठेवलेला आहे. हां, जर विरोधकच ठेवायचे नसतील तर मग ते निवडणुकांवरचा खर्च कशाला करायचा? बरोबर आहे ना? तो कुठेतरी मग अजून एखादा चांगला मेट्रो आणा किंवा बुलेट ट्रेन आणा, तर पैसे खर्च करण्यापेक्षा याच्यापेक्षा निवडणुका खर्च एवढा कोट्यांनी करण्यापेक्षा बरोबर आहे ना. जर सरकारच तुमचं घ्यायचं सगळं BJP, तर मग निवडणुकावर खर्च कशाला करायचा? बरोबर आहे ना. हां, असं नाही. नोटाच फक्त नोट आहे नाही, इलेक्शनच नाही. मतदानावर जायला यायला पण खर्च करणार नाही. काय गरज आहे? मतदानच करणार नाही. जायला यायला खर्च कशाला करायचा? ते माहिती आहे पुढे जाऊन काय होणार आहे. कशाला खर्च करायचा? एकंदरीत बघितलं आपण मतदारांचा राग बाहेर निघतोय की सगळे पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आणखी लोकांना विचार करू आपण. काय म्हणताय? पुण्यात कोण? काय नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड इन इलेक्शन्स. हो का? अहो काय तर नाही असं काहीच म्हणलं तर नाही. कसं चालायचं? नाही इलेक्शनमध्ये इंटरेस्टेडच नाही मी. अहो एक मत महत्वाचं असतंय असं म्हणतात. मग तुम्ही असं म्हणल्यानंतर कसं चालायचं आता? असंच असतं. असंच असते का? भाजपचं सरकार तर खूपच झालं आता. राहुल गांधींना द्यायला पाहिजे. बोला. कोण होणार खासदार पुण्याचा? पुण्याचा खासदार शक्यतो करून रवींद्र दंगेकरच होतील बहुतेक. दंगेकरच का? का बाबा लईच हवा चालली दंगेकरांची. आता आमदार आहेत कसब्याचे, परत खासदार करताय त्यांना. कामं करतात तशी ते. लोकांच्या रात्री अपरात्री लोक त्यांच्या घरी जातात. लोक नाराज नाही होत त्यांच्या घरी. कसब्यामध्ये आता हे तर कोथरूड रे, कसब्यामध्ये तुम्ही जाऊन विचारा, त्यांचं वाव चाललं सगळीकडे. काम करतात म्हणून लोक वाव करतात ना. मुरलीधर मोहोळ पण महापौर होते, त्यांनी पण लोकांची कामं केली आहेत ना. मग ते असं का व्हेरायटी पाहायला मिळते? केल्यात, पण ते परिचयामध्ये थोडंसं वेगळं होतं. आता आम्ही स्वतः कोथरूडकर आहे, तरी पण आम्ही काय दंगेकरांचं नाव काय सांगतोय? कारण की बाबा ते काम आहेत आणि ते लोकांच्या परिचयामध्ये येतात. तसे मुरलीधर मोहोळ स्वतः कधी येत नाही, म्हणजे नाही काय त्यांचे कार्यकर्ते येणार ते येणार. तसं रवींद्र भाऊ दंगेकर स्वतः जातात लोकांकडे. असा विषय. केंद्रात कोणाला बघताय, मोदी की राहुल गांधी? शक्यतो आता मग काय वाटतं काका? आता तुम्ही म्हणून तसं तर काय सगळंच म्हणतात तर काय का हो? बरोबर आहे ना. कुणाला द्यायचं? द्या आता काय सध्या मोदीचीच हवा भरपूर आहे ना. मग काय वाऱ्या बरोबर चालायचं का? चाला वाऱ्याबरोबर चाला. आता काय करणार? अहो धंदेवाल्यांचे काय सगळ्यात पक्ष आमचे असतात. हो का? बरोबर आहे का नाही? मग मनात काय बघून मतदान करणार आहे आता? काय बघून म्हणजे मोदी बघून मोदीने दुकानदारांना पैसे दिलेत, आम्हाला पैसे वाटलेत, मग त्याचीच बाजू धरायला पाहिजे ना. वाटली 15 लाख आले नाही का? 20 लाखात घे ना, एवढे नाही, 20-20 हजार वाटलेत ना. जमा झालेत म्हणजे करतो ना आम्ही परत पैसे दे. पहिले 10,000 घेतले, नंतर 20,000 घेतले. आलेत म्हणजे आले पैसे आले. योजना यायला योजना. हा, आणखी विचारू आपण. इथं दादा हसताय, त्यांना विचारू. दादा कोण? मुरलीधर मोहोळ की रवींद्र दंगेकर? 100% मुरलीधर अण्णा मोहोळ. काय जादू बाबा माणसामध्ये, सगळे मुरलीधर मोहोळ. कोरोना काळातलं जे पुण्यनगरीत जे काम झालेलं आहे त्या एवढं अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात जरी तुम्ही सगळीकडे चेक केलं तर एवढं कार्य पुणे शहरासारखं कुठंच झालेलं नाही. आणि घराघरात तुम्ही नुसतं कोथरूड नाही तर कसबाच नाही तर पूर्ण विधानसभेत आणि लोकसभेच्या पूर्ण वॉर्डात तुम्ही जाऊन फिरा. स्वतः नागरिक येऊन सांगतात की अण्णा तुम्ही प्रचारात इकडे वेळ घालू नका, कारण आम्ही सर्व जाहीर पाठिंबा तुम्हाला देणार. येणार आता 100% येणार. काय वाटतं केंद्रात 400 पार जाईल का? 100% 400 पार 100% जाणार. 100%. काय गणित काय नेमकं, जादू काय भाजपची? सध्या कार्य तेवढं आहे ना, मोदी साहेबांचं पण कार्य तेवढं आहे आणि राज्यसभेवरचं पण काम तेवढं पॉवरफुलच आहे. सध्या आपण कोथरूडमध्ये आहोत. क्या बोलती पब्लिकचा हा भाग 2 आहे आणि आता आपण कोथरूडमधल्या नागरिकांशी बोलतोय. आता ते परत काय म्हणजे लोकांचं असं म्हणणं येते बाबा की मोदींना दिलंय बाबा, आता 10 वर्ष झाले आता आपण बदलून बघू. 60 वर्षाच्या कार्यकालात काय झालं नाही तर तुम्हीच विचार करा ना, 10 वर्षात किती झाले. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. पुणेकर जनता तर
सर्वात जास्त सुज्ञ. त्यामुळे पुणेकरी जनता ही 100% महायुतीच्या उमेदवाराला लाखोच्या मताधिक्यांनी निवडून देईल. काय वाटतंय म्हणजे किती लीड येईल बाबा? लाखाच्या पुढंच जवळजवळ 5 लाखाच्या आसपास मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं 100% विजय झालेला असं. कुठं कुठं लीड येईल? आता हे कोथरूड विधानसभा मतदारसंघ आहे, कसब्यामध्ये तर कसब्यात तर आता थोडेसे स्कॅम्स दिसतात, हे सगळं दिसतात आहे. आता ते बघू आता. सर्वात जास्त लीड मिळणार. कसब्यात सगळ्यात जास्त रवींद्र धंगेकरांचा मतदारसंघ आहे कसबा विधानसभा मतदारसंघ, आणि दादा म्हणतात की तिथून जास्त लीड येईल. काय 100%. कारण 2 दिवस आम्ही स्वतः बघतोय त्यांची पदयात्रा, तर जागोजागी अक्षरशः JCBंनी फुलांचा वर्ष त्यांचा होते. म्हणजे काहीतरी नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी स्थान असल्याशिवाय होत नाही ना. बरोबर आहे एकंदरीत ते 100%. कसब्यामध्ये पण वार आहे म्हणणं दादाचं. आपण विचारू, काय म्हणताय? मतदान आलंय का? मतदान चालू आहे. हो आलंय का? कार्ड आलं का? कार्ड आलं. हो का? काय यावेळेस काय बघून मतदान करणार आहे मग आता? यावेळेस आता असं सांगू नाही शकत. आणि पहिलं मतदान आहे तुझं, तर काय क्रायटेरिया असेल? तू उमेदवार निवडण्याचा काय क्रायटेरिया तुझा? ज्यांनी काहीतरी केलं आहे हिस्ट्रीमध्ये काय चांगलं त्यांनाच देईल असं ट्रस्टेड. सध्या 3 उमेदवारांची चर्चा आहे. सध्या लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत आणि वसंततात्या मोरे. काय कोणाची कामं फास्ट एक्सपिरियन्स मुरलीधरमुळे त्यांचं चांगलं आहे. जास्त त्यांच्याकडे अनुभव आहे, तेच म्हणजे त्यांनाच देणार एकंदरीत. आता तरी तेच बघू पुढं बघू. केंद्रात कुणाला बघताय, मोदी की गांधी? आता मध्ये नाही. हां, ते बदल गरजेचं आहे, पण आता बघू. असं म्हणजे अजून काय काय न्यूज बातम्या येतात ते त्याच्या हिशोबाने बघू. बातम्यांवर डिपेंड आहे, बातम्यां फॅक्ट्सवर डिपेंड आहे. येस. काय वाटतं पुण्याच्या विकासामध्ये भाजपचं काय योगदान राहिलेलं आहे असं वाटतं? काय योगदान आहे? आता मी ॲज अ स्टुडंट मी जेवढं नॉर्मल रोड चांगले केले तेवढं असं जे दिसायला येतं. विद्यार्थ्यांसाठी काय भाजपच्या योजना वगैरे आठवतात काय? आहे, केले, नवीन केले ना. म्हणजे एक 10th आणि 12th विद्यार्थ्यांसाठी स्कीम चालू आहे. पुणे महापालिकेची आहे पुणे, राईट. पण भाजपच्या एकंदरीत खासदारातर्फे चालवलेली त्यांनी बजेटमध्ये एज्युकेशनचं लोन वाढवलं. एज्युकेशनसाठी ते बजेट ते सँक्शन जास्त केलं त्यांनी. ते एक चांगला गुड पॉईंट आहे, राईट. आता म्हणजे भाजप निवडायचं आहे एकंदरीत असं ठरलं? असं नॉट शुअर. भाजपच चेंज होऊ शकतात ॲज पर जे पण फॅक्ट्स समोर येईल त्यांच्या हिशोबाने. वारं कुणाच वाटते पुणे लोकसभेमध्ये? आता तू विद्यार्थी आहे, तू फिरतोय चांगलं, तुला एक दिसत असतं ना वाऱ्यांवर. आता काही नाही ना, आता वारं आता चेंज पण होतं, पण आता तरी BJPचंच वाटतं. BJPचं वारं आहे. 400 पार जाईल असं वाटतं भाजप? 400 पार यावेळेस थोडंसं डिफिकल्ट आहे, बट जाऊ शकतो. मेजॉरिटी जाऊ शकतो. कारण मेजॉरिटी म्हणता की बा पब्लिकचा वेगवेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतोय. आता एक विद्यार्थी म्हणून जास्त करून तुमची आता पोरापोरांची चर्चा होत असते, जशी की आता आपण बोलतोय ना तसं पोरापोरांची चर्चा होत असते. काही असं चर्चेमध्ये निघतं बाहेर की बाबा हा उमेदवार मदत करतोय, असं काही असं कोणाचं नाव आहे त्याच्या? असं निघत नाही की ह्यानी केले मदत. ह्याचं त्याचे डिसॲडव्हान्टेजेस निघतात की म्हणजे ह्यानी काय चुकीचं केलं आहे ह्याचं असं दिसून येतं. आता काहीतरी घोटाळे समोर येतात, ते असं इलेक्ट्रल बॉन्ड काहीतरी ते म्हणजे इलेक्ट्रल बॉन्डचा इफेक्ट होणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचले. येस, वाटतं योग्य आहे? योग्य वाटतंय ते सगळं? ते आता ते ट्रान्सपरंट नाही. आता म्हणजे एकतर दिसत नाही एक जे पब्लिकला ट्रान्सपरन्सी असं कमी आहे. ते सगळं आतमध्ये इंटरनल सगळं चालू आहे. आता ते ट्रान्सपरंट झालं तर चांगलं आहे, मग दिसेल की कोण खरं आहे कोण खोटं. निर्मळ कारभार पाहिजे म्हणतात दादा. आपण आणखी विचारू. इथे एक दादा आलेत. दादा काय म्हणताय पुणे लोकसभा? हां बोला की. कोणाला देणार निवडून? निवडून तर काय मोदीच येणार आहेत. मोदीच येणार पुण्यात म्हणतोय मी. पुण्यात द्या की बाबा, कुणाला द्यायचं? मोहोळ साहेब जे चांगलं काम केलं ते नक्की येणारच. मुरलीधर मोहोळ येणार? हा येणारच. काय म्हणताय? मोहोळ की धंगेकर? कोणच नको? काय नाही बोलायचंच नाही. नगर आलाय बोलायचं नाही म्हणतात. बघू अजून काय काय म्हणतात लोक. काका काय म्हणताय? मोहोळ की धंगेकर? मोहोळ की धंगेकर? दोन्ही पण. मोहोळ का? काय काम सांगा की बाबा मोहोळाची? 2-4 काम. भरपूर काम आहेत मोहोळांची, सांगण्यासारखे खूप काम आहेत. खूप काम. लॉकडाऊन मध्ये खूप छान काम केलं, प्रत्येक वेळेस काम केलेलं आहे त्यांनी. हा, मग काय आता काय पर्याय म्हणजे देशामध्ये तुम्ही मोदींनाच बघताय का? नाही, मोदींशी दुसरा पर्याय पाहिजे ना तुम्हाला. दुसरा समोर पाहिजे ना तसा माणूस. हो का? पण मोदींचं शिक्षण कमी आहे म्हणतात लोक. त्यांना आता राहुल गांधी जर शिक्षण कमी असतं तर आज जगामध्ये आपला भारत कुठे गेलाय? मग आज जगामध्ये भारत वरच चाललाय ना. ते म्हणतात आता वर घेऊन गेले तर राहुल गांधी आणखी वर घेऊन जाणार. मग सगळ्यांनाच घेऊन जातील गांधी, राहुल गांधी वरती.
हो का? मग काय पर्याय फक्त भाजप आहे का ते? पर्याय मोदीच पाहिजे 400 पार होणार का? ते सांगू 400 होईल प्रार 400 होईल होईल वाटतंय, विश्वास वाटतंय. हा 100 तुम्हाला काय वाटतंय नेमकं? 100% 400 पार 400 पार भाजप. पुन्हा मोदीच. पुण्यामध्ये मोदी नाही, जगामध्ये मोदी. जगात मोदी म्हणतात. आता इलेक्शन लावतात का काय माहिती जगात? बसलेली मित्रमंडळी दिसते, त्यांच्याकडून विचारू बाबा की त्यांच्या मनामधला खासदार कोण आहे. काय वाटतं? मुरलीधर मोहोळ की रवींद्र दंगेकर? मुरलीधर मोहोळ. काय काय जादू आहे, काय काय गणित आहे मुरलीधर मोहोळांचं? काय नाही, दादा वोट चांगलं आहे, त्यांचे विचार प्रणाली चांगले आहेत. हो का? दोघांचे रवींद्र दंगेकरांचे पण चांगले आहेत आणि त्यांचे पण आहेत. लोकप्रियता दोघांची सेम आहे. वसंतदादा मोरे आहेत, त्यांचे पण चांगले बऱ्यापैकी आहे. मग तेच विचारतोय बाबा मी, काय जादू काय? दोघे पण चांगले, तिन्ही पण चांगले आहेत बाबा. आता मग का तुम्ही दंगेकर नाही म्हणत, का तुम्ही तात्या नाही म्हणत, डायरेक्ट अण्णाच असं का? कोथरूड मध्ये अण्णाची जादू आहे ना. अण्णाची कोथरूड मध्ये जाते. हा, जसं आता सिटी मध्ये गेले तर रवींद्र दंगेकर. तसं असं वाटतंय का कोथरूडच्या जीवावर असं म्हणजे सगळीकडे जादू नाही असं? नाही, काम पण आहेत ना त्यांचे. महापौर होते ते, त्यांनी काम केलेले आहेत. गोरगरिबांच्या मदतीला जातात तिथं. भरपूर आहेत. दंगेकरांचे पण तशाच पद्धतीचे आहेत. दंगेकर पण म्हणतात माझी जादू सध्या असं आहे. निवडून येणार दंगेकर, काय म्हणतात पुणेकर नारायण. आता वोटिंग वरती सगळ्यात महत्वाचं असं वोटिंग राजा काय ठरवतो त्याच्या मनामध्ये समजतं. बरोबर आहे का नाही? मी माझं फक्त बोलून तर नाही होऊ शकत की बाबा रवींद्र दंगेकर म्हणला की तो निवडून आला, मोहोळ आले, मोहोळ म्हणलं की मोहोळ आले, असं नाही होऊ शकत ना. वोटिंग जे विचार करतात वाटतंय पण आहे मतदारांच्या हातात सगळं. नाही, वारा दोघांचं बी तिघांचं बी वारा आहे. तर त्या दिवशी ठरवलं काय होईल काय नाही. काय वाटतं वसंत त्या किती मत घेतील असं वाटतं? नाही, ते तर नाही सांगता येणार नाही का? नाही, ते नाही सांगू शकत. मोहोळ येतील असं वाटतं तुम्हाला? नाही, दोन्ही पण, तिघे पण स्ट्रॉंग आहेत. तिघांचे बी नगरसेवक मतदान करणार आहे मला सांगा. वार कुणाचं बी असो, आपलं मतदान काय बघून असणार? विकासाच्या दृष्टीने असं. विकासाच्या दृष्टीने काय आवश्यकता काय सध्या पुणेकरांना? मूलभूत गरजा खूप आहेत ना. जसं ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत, उडान पुलांचे काम चालू आहे, त्याच्या दृष्टीने केलं जाईल. परत भविष्यामध्ये पुण्यासाठी काय करता येईल, भविष्यामध्ये काय निधी असेल किंवा काय असेल, कुठनं कसं काय येतील, ते निवडून आल्यानंतर त्यांचा काय उपयोग होईल, त्याचा काय नाही उपयोग होईल, विचारप्रणाली कुठल्या नेते चांगले आहे, या गोष्टी बघूनच माणसांनी वोटिंग करावं. अण्णा ज्यावेळेस स्वतः लॉकडाऊन क्वारंटाईन होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, त्यावेळेस लोकांची सेवा केली अण्णांनी. हे जनता कधी पुण्याची आयुष्यात विसरू शकत नाही. जे काम महापौर असताना अण्णांनी केलं ते, हे झालं लॉकडाऊनचं. त्यानंतर विकासाची कामं, रस्त्याची कामं, रोडची कामं, पाण्याची कामं, लोकांना आज कोथरूडमध्ये, आज पुण्यामध्ये पहिलं कोथरूडला 24/7 ऑफिस चालू असणार फक्त मुरलीधर मोहोळ अण्णांचं आहे. दंगेकरांचं नाही, वसंतदादा मोरेंचंही नाही. 24/7 पहाटे 2 वाजता 3 वाजता जरी तिथे एखादा अडचणीचा माणूस गेला तर त्याला तिथे मदत होते. हे अण्णा. लोकसभेला मुरली अण्णा 100%. काय जादू सगळ्यांच्या ओठावरती एकच नाव अण्णा. माणूसच तसं आहे, कामच तसं केलेलं आहे त्यांनी. माणूसच तसं आहे, कामच तसं केलंय त्यांनी. काय आणखी काय अपेक्षा आहेत बाबा? आतापर्यंतची काम आहेतच, आणखी काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून काम? नाही, त्यांचं विजन खूप मोठं आहे पुण्याला घेऊन. म्हणजे आता जसं आता पुणे एअरपोर्टचं विस्तारीकरण आहे, पुण्याच्या ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत, त्याच्यानंतर अजून म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती ते काम करतील, याची खात्री आहे. भाजप 400 पार जाईल वाटते आता. जायला तर पाहिजे 400 पर्यंत जाईल, पोहोचेल. थोडंफार कमी जास्त राहील पण पोहोचेल. माननीय मोहोळ साहेब. काय जादू मोहोळ झालंय सगळं? मोहोळ साहेबच आहे. लोक विकासाकडे लक्ष देतील ना. विकासाकडे मग भाजपचं विकासाचं धोरण आहे. मग हे तर सगळ्यालाच 400 पार जाणार. 400 पार तर होणार. काय पुण्याच्या समस्या काय आहेत लोकांच्या? काय पाहिजे? पुण्याच्या समस्या असल्या असत्या तर लोक आज रोडला आंदोलन करत बसले असते. इथं काय समस्या आहे? काही समस्या नाहीत पुणेकरांना. सुटले सरकारचं काय बोलायचं आता? कोणते आलं सरकार तर शेतकऱ्याचा प्रश्न कोणी मानत नाही. काय शेतकऱ्यांच्या समस्यावर खरंच गाडी शेतकऱ्यांचं काय एवढं हाल काय बाबा? शेतकऱ्याचा हाल अशी आहे का बा, शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हे झालाय, त्रास झालाय. म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही, कृष्णाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सरकार म्हणजे तोपर्यंत आत्महत्या होत आहे, विकास होणार.
मेन काय आहे, जो जो पिकल आणि तोच आहे ना शेतकरी. शेतकरी हा कुशी जात आहे आपल्या पोशिंदा जगला महाराष्ट्रात. पाहिजे. पोशिंदा, हा पोशिंदा जगला तर हे जगन ना. त्याच्यामुळे आपलं असं म्हणणं आहे, जो आपला विकास करत आपल्या याचा शेतीचा किंवा कायचा किंवा प्राधान्य देईल. आमच्या गावात फक्त आमच्यासाठी नोकरी बिक्री द्यायला पाहिजे, नाही तर सगळे बिन व्यवसायाचे आहेत. नोकरी नाही एवढे पोर आहेत माझं, हे दाखवा पोरं जरा. हे नोकरी नाही आणलं कोणाला? नाही कुणालाच नाही, याला बी नाही याला बी नाही. हो का? बघायला लागले सगळे काम. बघायला लागले सगळे. काय कसली नोकरी पाहिजे अलीकडे त्यांना काय? काय भेटन आता ती नोकरी परवडणार, ती नोकरी चालेल. शिक्षण काय झालंय तुमचं? शिक्षण आता 12वी झाली माझी. 12वी झाली. हो. मग काही योजना वगैरे काय भेटायला लागल्या सरकारच्या? योजना तर काही नाही आल्या अजूनपर्यंत करत. जे आपला विचार करेन आपला प्रचार त्यासाठी येणार. ज्यांनी आपल्याला नोकरी दिली त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो ना. म्हणजे आपलं मतदान त्यासाठी जाणार. आपल्या फक्त मनात अशी ओढ आहे की कामाला मुलं नाही का जिथे तिथे सेटल झाले पाहिजे. जे आता मोठे मोठे व्यवसाय ते सगळे गुजरातला नेऊन ठेवलेले ते आपल्या इथं पण काहीतरी पाहिजे थोडंफार. पुण्यात आले पाहिजे. पुण्यात आले पाहिजे. काही सगळे उद्योग मोठे मोठे तिकडे ठेवलेले तेच आपल्या पुण्यात थोडंफार चालू झालं. एकंदरीत तुमची नाराजी समजा गुजरातला चाललंय त्याच्यावर नाराजी. त्यामुळेच बीड जिल्हा बीड मध्ये कोण? पंकज येत आहे, दुसरं कोण पंकज येत आहे. विषयच नाही. काय मराठा आरक्षणाचा जरांगे फॅक्टर चालेल म्हणतात? काही दरांगे फॅक्टर चालत नाही, काही नाही. फक्त पंकज येत आहे. फक्त पंकज पंकज फक्त भाजप. देशात 400 पार होईल भाजप? 100%. काय सर्वात जास्त लीड मिळणार. बीजेपी लोकांना वैतागलेत. काय नेमकं काऊन वैतागले? कामच होत नाहीये, पुढं कोण भयकतच नाही. काय नेमकं काय कारण काय नेमकं? महागाई किती झाली, 3 पक्ष फोडले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, सगळे पक्ष फोडले ना. कुठलं एक पक्ष त्यांनी ठेवलं नाही ना. सगळं वाट लावून टाकले आहे म्हणून पंजा. दुसरं काय नाही बाबा. वसंत मोरे पण चांगलं काम करतात असं ऐकलं आम्ही. नाही पंजा फक्त. दंगेकर चांगला माणूस. दंगेकर चांगले माणूस. दंगेकर काय दंगेकरांचं काय वाटतं येतील म्हणून? काम आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, चांगले आहे, सगळ्याशी उठलं बसलं माणूस आहे. बर. हा तुम्ही कुठलंही काम घेऊन जावा ऑफिसला, कधी नाही म्हणत नाही. तोंडात त्यांचं वारं काम असतं. मग खासदाराला जास्त करून तिकडे राहावं लागतंय दिल्लीला. मग कशी काम होणार तुमची? त्यांची पोरं लय भरपूर मजबूत आहेत. लय मजबूत आहे टीम मजबूत त्यांची. बर. 100% होणार पंजाब. किती लीड येणार पंजाला काय वाटतं? कमी कमी 1 लाखाच्या घरात लागणार दंगेकर. हो का? लिहून देतो. अण्णाच्या घरात आहे आम्ही आता कोथरूड मध्ये. कोथरूड काय ना अन्न धांद्यावर पाडले थोडा आयडिया चालू. बाकी पंजाब पळण सगळं. पंजाब पळत. हा अन्न तर कामं झालीच ना लोकांचे. त्यांनी 10 वर्षात काय केलं? वाटच लावली की सगळी. वाट लावली का? हा मग काय केलंय? महागाई गॅस 1200. काय असं कुठलं काम आहे महाराष्ट्रात? एकतरी कंपनी आणली का? आम्ही एवढे रोजगार काढले. कुठले एकतरी कंपनी आणली का महाराष्ट्रात? मला दाखव कुठली आणली बीजेपीने. एकतरी कंपनी आणली का अशी? एकतरी नाही आणली. कुठली आणली? 12 वर्ष त्यांनी 10 वर्ष कुठली कंपनी आणली? मेट्रो झाली म्हणतात पुण्यात. मेट्रो काय त्यांचं ते काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. फक्त त्यांनी हातोडा मारलाय, नारळ फोडले. मग कलमडीच्या काळात ते काम झालेलं आहे. त्यांनी फक्त नारळ फोडले. नाही झालं म्हणजे भाजपच्या काळात काहीच काम झाले. 10 वर्ष त्यांनी एकतरी कंपनी आणली का? बॉम्बे धरा, पुणे धरा, नाशिक धरा, कुठली कंपनी आणली? पुढे इथल्याच कंपन्या गुजरातला पळायला झाल्या. इथल्याच पळाले. हा मग कुठं राहिलं बघा की तुम्ही. कुठली बघून काय मतदान करायचं लोकांनी? नाही आता फक्त पंजाब लोकांनी एकच मारावं सगळ्यांनी. पंजाब मारा. बाकी बघायचं नाही कुठलं पक्ष. पंजाब बघायचं नाही दुसरा म्हणतात. आता पंजाब बघून मतदान मारायचं. दादा काय वाटतं विचारू? इथं दादा आहेत आपण. काय अण्णांना मतदान. अण्णा काय जादू? काय इथं कोथरूड मध्ये अण्णा म्हणतात, कसब्यात दंगेकर म्हणतात. काय जादू आहे? शिक्षित उमेदवार आहे. काय शिक्षित उमेदवार आहे. विकासाचं नेतृत्व आहे. हो का? हो. मग काय कोणते प्रश्न आहेत कोथरूडकरांचे जे सोडू शकतात? ते अण्णा सोडू शकते, बाकी कोण सोडणार नाही सोडू शकत. अण्णा सोडून शकते. होणार 400 पार मग भाजप. काय म्हणजे भाजपला परत देण्याचं कारण काय? मला 2-3 कारण सांगता येतील का? जागतिक पातळीवर तेवढं हे केलं ना त्यांनी. चांगलं काम केलं जातं इंटरनॅशनल लेवलला. पण लोक म्हणतात बाबा मणिपूरच्या प्रश्नावरती काहीच बोलले नाहीत मोदी. काही प्रश्न आहेत. चीनला काहीतरी जमीन गेली आता आपली मागच, त्याला तेव्हा पण काय बोलले नाही. सोडवतील ना काही प्रश्न. आपण वेळ दिला पाहिजे ना, थोडा वेळ दिला पाहिजे. बरोबर. ते म्हणतात बाबा 10 वर्ष आम्ही दिलंय सगळं, आता 10 वर्षात तर आमचा काही विकास नाही झाला. सामान्य माणसाचा नाही झाला. समजा झाला विकास. होईल की विकासाला काय 10 वर्षात तर डेव्हलपमेंट दिसते ना. शहरी झालं म्हणतात पण ग्रामीण भागाची नाही डेव्हलपमेंट झाली. नाही ना सांगता ना. ग्रामीणचं नाही ना सांगता. नाही सांगता ना. शेतकऱ्यांचा विकास नाही झाला म्हणतात. शेतकऱ्यांचा तर नाही ना म्हणतात. शेतकऱ्यांचा नाही सांगता. काय मग आता ते लोकांचं तेच म्हणतोय बाबा भाजप म्हणतात बाबा काँग्रेस हे राष्ट्रवादी फोडली,
शिवसेना फोडली बाबा, असं फोडाफोडीचं राजकारण लोकांना नाही बरं वाटत. जे करायचं ते आपापलं करायचं असतं त्यांचं म्हणणं आहे बाबा. काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण काय करणार? बरं वाटतं हे सगळं बघून? काय जे चाललंय ते चांगलंच चाललंय मला. चांगलं चाललंय म्हणायचं. बरोबर. एकंदरीत आपण बघतोय की पुणेकर बऱ्यापैकी आहेत सॅटिस्फाईड आहेत भाजपकडून. बघूया आपण काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना सुद्धा समप्रमाणामध्ये मतं मिळत आहेत. जे आणि काँग्रेस दोन्हींना सारख्या प्रमाणामध्ये लोकांची मतं मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तुमचं मत कुणाला असणार आहे? तुम्हाला कोणता व्यक्ती आवडतो हे आम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी मी मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.